जर कोणाचं म्हणणं असेल की यात कट होता तर कायद्यानुसार कट सिद्ध होण्याकरता देखील प्राथमिक पुरावा लागत असतो। बारामतीतील हित विमान अपघातानंतर महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः हादरलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असतानाच आता या घटनेभोवती संशयाचं राजकारण तापू लागलंय। अपघातानंतर सुरुवातीला 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात घटनास्थळावर केवळ 5 मृतदेह सापडल्याचं समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नेमका 6वा मृतदेह गेला कुठे? हा अपघात होता की घातपात? हे प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतात। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे। आपल्या एक्स पोस्टमध्ये मिटकरी म्हणाले, दादा असे जाऊच शकत नाहीत। ज्यांनी हा देवमाणूस आपल्यापासून हिरावून नेला त्यांना भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशा आक्रमक शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या। दरम्यान या आरोपांना उत्तर देताना राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी संशय फेटाळून लावण्याचा प्रयत्न केलाय। निकम म्हणाले, अजित पवार यांच्या विमानात 6 प्रवासी होते, असा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही। विमानात प्रचंड प्रमाणात इंधन होतं, त्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले। या घटनेला विनाकारण वेगळी राजकीय कलाटणी दिली जाते, असा आरोप त्यांनी केला। आजपर्यंत असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही की ज्या योगे अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्या विमानात 6 प्रवासी होते। त्या विमानात इंधन एवढं होतं की त्यामुळे सगळ्या डेड बॉडीज ह्या कोळशासारख्या जळून खाक झाल्या होत्या। वेगवेगळे संशय निर्माण करून आपण निष्कारण वेगळी कलाटणी देतो आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। जर कोणाचं म्हणणं असेल की यात कट होता तर कायद्यानुसार कट सिद्ध होण्याकरता देखील प्राथमिक पुरावा लागत असतो। असा सकृतदर्शनी प्राथमिक पुरावा आजपर्यंत आलेला नाही। एकीकडे संशय, आरोप आणि भावना, तर दुसरीकडे कायदेशीर बाजू मांडण्याचा प्रयत्न। या सगळ्यात अजित पवार यांच्या मृत्यूभोवतीचं गूढ अधिकच गडद होत चाललंय। हा अपघात नेमका कसा झाला? यामागे कोणाचा डाव होता की हा फक्त दुर्दैवी योगायोग? या प्रश्नांची उत्तरं आता येत्या काळातच समोर येणार आहेत। तोपर्यंत या घटनेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ मात्र अटळ आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।